अगं दीदी, तुला माहिती का गेल्या वर्षभरात सोन्याचा रेट किती वाढलाय? हो ना. माझ्या मैत्रिणीच्या लग्नात मागच्या वर्षी जे रेट होते ते आता बघून शॉक बसतोय. पण खरंच एवढे रेट का वाढलेत? अगं बघ, साधं लॉजिक आहे. जेव्हा जगात अनसर्टिनिटी वाढते ना, तेव्हा लोक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतात. जसं कोरोना नंतर इकॉनॉमिक क्रॅश झाली, रशिया युक्रेन वॉर सुरू झाली, सगळ्यांचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट गोल्डवर पडतो. म्हणजे लोक शेअर मार्केटच्या जागी गोल्ड प्रेफर करतात का? एक्झॅक्टली, कारण स्टॉक मार्केट क्रॅश झालं तर सगळं गेलं, पण गोल्डला डिमांड हमेशा राहते. आणि इन्फ्लेशन वाढलं की गोल्डची व्हॅल्यू पण वाढते, कारण त्याची खरेदी क्षमता टिकून राहते. आणि बघ ना, भारतात लोक गोल्डला इन्व्हेस्टमेंट पेक्षा भावनिक व्हॅल्यू देतात. लग्न, पूजा, फेस्टिवल सगळीकडे गोल्ड लागतोच. बरोबर. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे रेट अजून पण वाढताय असं एक्सपर्ट म्हणतात. अरे मग लोकांनी आताच घेऊन ठेवावं का? तेच खरं ट्रिक आहे. शॉर्ट टर्म मध्ये रेट फ्लक्च्युएट होतात, पण लॉंग टर्म मध्ये गोल्ड नेहमीच सेफ आहे. पण सगळे पैसे गोल्ड मध्ये नाही, थोडं इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. म्हणजे थोडं गोल्ड, थोडं म्युच्युअल फंड, थोडं FD मिक्स करून. बरोबर. बॅलन्स ठेवलं की टेन्शन नाही. म्हणजे तू म्हणतोय गोल्ड घ्या पण स्मार्ट घ्या. तर मित्रांनो, गोल्डचे रेट आता वाढतील की कमी होतील हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. सो थँक्यू.